आज अशा प्राचीन वास्तूला आपण भेट देण्यासाठी आलो आहोत। माझ्या पाठीमागे पाहू शकता, हे प्राचीन मंदिर आहे शिव मंदिर, वागेश्वर शिव मंदिर, जे आहे पवन मावळच्या कुशीमध्ये शिळीम ह्याच्या वरच्या हाताला हे शिळीम म्हणून गाव आहे। शिळीम गावाच्या हद्दीमध्ये हे माझ्या पाठीमागे जे बघू शकता पाण्यामध्ये आता सध्या हे आहे प्राचीन काळातील शिव मंदिर। हे मंदिर काही दिवस पाण्यामध्ये असते, म्हणजे काही महिने पाण्यामध्ये असते आणि थोड्याच दिवस पाण्यात वसरलं की हे बाहेर असतं। खास आम्ही या मंदिराला आज भेट देण्यासाठी आलो होतो। आम्हाला असं कळलं तळेगावला की हे पाणी वसरलंय आणि आज ते मंदिर खुललंय, तर तुम्ही जाऊ शकता। पण इथं आल्यावर प्रत्यक्षदर्शी असं दिसलं की हे मंदिर अजूनही पाण्यामध्ये आहे, म्हणजे अजून 1.5 ते 2 महिने पाणी ओसरत नाहीये। पण असो, आज आम्ही तुम्हाला इथून दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे मंदिर प्राचीन काळातील असून माझ्या पाठीमागे बघता हा पवनेचा जलाशय आहे आणि त्या साईडला तुंगी किल्ला आहे आणि मंदिराच्या अगदी समोरच्या टोकाला तो दिसतोय तो तिकोना। हे मंदिर हेमाडपंथी असून ह्याची बांधणी नक्षीदार दगडामध्ये असून हे आपणाला मी 1.5 ते 2 महिन्यात पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करीन। पण तुर्तास हे मंदिर मी पाण्याच्या काही अंतरावरून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे। धन्यवाद। पवन मावळचा परिसर म्हणलं की शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, त्याचबरोबर हा खोरा पवन मावळच्या अनेक गडकोट किल्ल्यांनी आणि त्यातल्या त्यात पवनेचा जलाशय आणि आजूबाजूचा हा परिसर निसर्गरम्य परिसर असा हा परिसर आहे। त्या माझ्या पाठीमागे जे आहे शिवमंदिर हे प्राचीन काळातील असून हेमाडपंथी आहे। याला शिवमंदिर शिवकालीन मंदिर म्हणता येणार नाही, हे हेमाडपंथी मंदिर आहे। आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला असता, पण आता सध्या हे मंदिर पाण्यामध्ये असल्या कारणाने आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करीत नाहीये। पण येत्या 1.5 महिन्यामध्ये 1.5 ते 2 महिन्याच्या आतमध्ये हे पाणी ओसरण, त्या टायमाला आपल्या चॅनल मार्फत आपण दाखवण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करूया। वागेश्वर शिव मंदिर।